प्रेस द लॉर्ड. प्रभूच्या नावाला धन्यवाद देतो प्रियांनो मी की देव बाप्पाने पुन्हा एकदा आपल्या परिवारात मला येण्याची संधी दिली. प्रियांनो, मी आत्म्यापासून तुम्हाला खरं सांगतो, बुद्धीपासून कधीच मी बोलत नाही. आत्म्यापासून सांगतो तुम्हाला, माझा देव माझ्याशी बोलतो. माझा देव कधी कधी प्रेरणेच्या द्वारे बोलतो, कधी कधी कृतीच्या द्वारे बोलतो. कशाही प्रकारे त्याला मला माझ्याशी त्याला संपर्क करायचा झाला ना, कोणत्याही माध्यमातून प्रभू माझ्या बरोबर आहे याची मला 100% खात्री आहे. आणि तो आहे म्हणून सेवा चालली. तो जर नसताना प्रियांनो तर एवढे माझ्याच्याने संदेश सांगणं झालंच नसतं. आजचा 342वा संदेश मी सांगत आहे. हा जो रनिंग चाललाय ना, 342वा संदेश आज मी सांगत आहे आपल्याला. प्रियांनो, एवढे संदेश सांगणं बुद्धीच्या प्रेरणेने कोणाला संभव आहे, शक्य आहे? 342 संदेशाला आता हा जो 42वा चाललाय याला विषय नाहीये, हा विषय रहित चाललाय. पण 341 संदेश विषयासहित आहेत. 2 संदेश तयार आहेत, त्यांचे विषय पण देव बाप्पाने मला दाखवलेत. पण मोबाईलचं थोडी मिस्टेक झाली होती, त्याच्यामुळं मी ते डाउनलोडला टाकले नाही. प्रियांनो, देवाच्या आत्म्याशिवाय हे कोणालाही करणं संभव नाही. पण प्रियांनो, देवाचा आत्मा जे पण संदेश ऐकतात त्यांना देवबाप्पाचं एवढंच सांगणं आहे. देवबाप एवढंच सांगू इच्छित आहे, सर्वांना सांगू इच्छित आहे. देवबाप्पा असा भेदभाव नाही करत, यांना सांगू राहिला यांना सोडू राहिला. प्रभू सर्वांना सांगतो. प्रियांनो, संदेश कोणत्याही सेवकाचा असू द्या, सेविकेचा असू द्या, ब्रदरांचा असू द्या, जर तुम्ही संदेश ऐकायला घेतला तर तो संदेश नेहमी पूर्ण ऐकायच्या तयारीने तो लावा. माझा अनुभव आहे, मी अनुभवातून अनुभवलं या गोष्टीला की काही जण संदेश स्टार्ट केला ना, 5 मिनिटं 10 मिनिटं जास्तीत जास्त 15 मिनिटं ऐकण्याची इच्छा ठेवतात, त्यानंतर बंद करतात. कधीही संदेश लावला ना प्रियांनो, अशा समयात ऐका ज्या समयात तुम्ही एकदम रिलॅक्स मध्ये निवांत वेळेत असता. त्यावेळेला जर संदेश ऐकला ना, तुम्हाला 100 कमीत कमी 30% तर देवाचा आत्मा संदेश समजू दे. मी 100 पैकी 100 गॅरंटी नाही देत, पण 30% तरी तुम्हाला संदेश समजल्याशिवाय राहणार नाही. प्रियांनो, कोणाचाही संदेश ऐकायची जर तयारी दाखवली ना तुम्ही तुमच्या मनाने, तर तो संदेश पूर्ण ऐकायची तयारी ठेवा. उगाच थोड्या वेळ ऐकायचं आणि बंद करून टाकायचं. मी बऱ्याच जणांचं पाहिलंय प्रियांनो, काही जणांनी माझ्या समक्ष केलेलं आहे. माझे संदेश केले असं नाही, दुसऱ्यांचे संदेश त्यांनी काही वेळ बघितले लगेच स्टॉप केले. प्रियांनो, कधीही देवाचा आत्मा एकदम बोलायला लागला ना, ऐकणाऱ्यांच्या हृदयाचा तो ताबा घेतो. ऐकणाऱ्यांना तो आशीर्वाद देण्याच्या हेतूने ते ऐकण्यासाठी बसवितो. पण ऐकणारा आपल्या बुद्धीच्या प्रेरणेने जर चालत असला ना, त्याला आत्म्याची भाषा कळत नाही. म्हणून रोमकाराच्या 8व्या अध्यायात सांगितले ना, देहाचं चिंतन काय आहे? मरण आहे. आत्म्याचं जीवन आत्म्याचं चिंतन हे अनंतकालचं जीवन हे आमच्यासाठी आहे. म्हणून आम्ही आत्म्याच्या प्रेरणेने कोणाचाही संदेश असू द्या प्रियांनो, केवळ मी माझ्याविषयी बोलत नाही, कोणाचाही संदेश तुमच्या मोबाईलला येऊ द्या, ते ऐकताना पूर्ण ऐकण्याची तयारी ठेवा प्रियांनो. देवाकडून आशीर्वाद घ्यायचे ना तर खरे आशीर्वाद घ्या, टेम्पररी आशीर्वाद घेऊ नका. क्षणभर मला फार छान वाटलं, नंतर माहिती नाही काय झालंय मला. मग देवबाप टेम्पररी आशीर्वाद कधी देत नाही.
देव बाप परमनंटली आशीर्वाद देण्याची इच्छा ठेवतो. हा ते देण्याचं प्रमाण 30% 100 पर्यंत देव बाप्पाने ठेवलेला आहे. ते देण्याचा अधिकार देवाच्या हातात आहे, तो तुमच्या आमच्या हातात नाही. आम्ही कसं त्याला ऐकतो, कसं समजतो, यावर ते पर्सेंटेज आमचे अवलंबून आहेत. म्हणून संदेश कोणाचाही असू द्या प्रियांनो, 1.5 मिनिटाचा संदेश जरी असला ना तरी तो ध्यान देऊन ऐका. उगाच ऐकायचं म्हणून ऐकू नका. लावलाय आणि दुसऱ्या कामात आपण व्यस्त आहे, त्याला अर्थ राहत नाही प्रियांनो. देव बाप्पाची इच्छा असते हे जे चालली नाही सेवा, जे आपल्यापर्यंत अनेक सेवक सेविका ब्रदर यूट्यूबच्या माध्यमातून संदेश डाउनलोड करून आपल्या व्हॉट्सअपला का पाठवितात, यूट्यूबला का ठेवतात? कारण त्यांची अपेक्षा आणि इच्छा एकच असते की जे कोणी संदेश ऐकेल त्यांना आशीर्वाद भेटावी. आशीर्वादासाठी हे चाललंय ना, तर काय आवश्यकता आहे का रेकॉर्डिंग करायची? काही आवश्यकता आहे का? आता मी तुमच्या घरामध्ये आलेलो आहे, तुमच्या पुरतं मी बोलू शकतो ना. पण देव बाप्पाची मर्जी आहे की जे या ठिकाणी तुम्ही ऐकत आहात हे पूर्ण महाराष्ट्रभर ऐकवलं जावं. आणि देवाच्या इच्छेशिवाय होणं संभव नाही प्रियांनो. याला देव बाप्पाची मान्यता आहे म्हणून हे चाललेलं आहे. सेवक पण देवाची मान्यता आहे म्हणून आपल्या घरापर्यंत आलेला आहे. देवाने मान्यता दिली नसती कदाचित आज मी या ठिकाणी आलो पण नसतो. प्रियांनो, जगामध्ये सर्वजण एकमेकाला विसरण्याची चूक करतील, पण देव कधीच आपल्या विश्वासणाऱ्यांना क्षणभरही विसरत नाही. इतकं अटूट प्रेम देवबाप आपल्यावरही करत आहे आणि सेवकावरही करत आहे. असं नाही की विश्वासणाऱ्यांवर प्रेम आहे आणि सेवकांवर नाही, दोघांवरही तो प्रेम करतो. आम्ही फक्त देवाची भावना समजणं गरजेचं आहे. म्हणून संदेश ऐकताना यूट्यूबवरून ध्यान देऊन ऐकत जा प्रियांनो. उगाच लावायचं म्हणून लावू नका, ऐकायचं म्हणून ऐकू नका प्रियांनो. देव खरे आशीर्वाद देण्याची अपेक्षा करतो. देव कधी आशीर्वाद द्यायला भेदभाव करत नाही. कधी तो मनामध्ये कुठली शंका कपट आणत नाही. त्याच्याजवळ शुद्ध मनाने विश्वासणाऱ्यांसाठी सेवकांसाठी आशीर्वाद आहे. फक्त आमची तयारी आम्ही कशी प्रभूला दाखवतो यावर ते सर्व काही अवलंबून आहे. बघा, प्रार्थना होण्याच्या अगोदर देव बाप्पाने मला या गोष्टी बोलण्यासाठी प्रेरित केलं. प्रियांनो, वारंवार देवबाप जे आता बोललो, जे रेकॉर्डिंग झालंय हे वारंवार देवबाप कदाचित बोलणार नाही. पण हे लक्षामध्ये ठेवा प्रियांनो, जे पण तुम्ही करताल ना ते देवाकडून आशीर्वादासाठी करा. करण्याच्या द्वारे करा, ऐकण्याच्या द्वारे करा. प्रभूकडून फक्त एक अपेक्षा जीवनामध्ये ठेवा, प्रभू मला तुझ्याकडून आशीर्वाद हवे आहे. मी आशीर्वादाचा ताणलेला भुकेलेला आहे. आणि जेव्हा देव बाप्पाला तुमच्या मनाचं आणि अंतःकरणाचा प्रभूला ताबा समजेल की यांच्या मनात आणि अंतःकरणात काय, देव बाप ते पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आपण भक्तीची सुरुवात प्रार्थनेने करूया. मोनाताई आपल्यासाठी प्रार्थना करतील. प्रार्थना करू. पवित्र 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 हे आमच्या आकाश आणि पृथ्वीचे निर्माण करत्या माझ्या महान परमेश्वरा, दयाघना प्रथमता तुला उंचविते, तुला गौरवते, तुला आदर मान म्हणते माझ्या बाप्पा. मी प्रार्थना करते आज दिवसभर सांभाळून तू या सायंकाळच्या समयी तुझ्या संदेशासाठी आम्हा सर्वांना प्रभू एकत्रित केलं. प्रभू तुझे नाव आम्ही धन्यवाद माझे बाप्पा. प्रभू प्रार्थना करते तुझा दास परमेश्वरा, तुझं वचन प्रेरणासाठी आले असताना परमेश्वरा दयाघना तू विशेष प्रकारे प्रभू आशीर्वादित कर. दयाघना प्रार्थना करते प्रभू ते जे काही वचन घेण्यात माझ्या परमेश्वरा, जो काही संदेश सांगणार प्रभू ते त्यांना जे लागण्यासाठी परमेश्वराचा पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन असू दे परमेश्वरा. आणि प्रभू त्या वचनाद्वारे परमेश्वरा आम्ही नुसतं
परमेश्वराचं घेऊ नये तर त्याद्वारे चालावं, बोलावं आणि शिकावं. प्रभू प्रार्थना करते, इथं बसला प्रत्येकाला तो आशीर्वादित कर. पगारे अंकल तुझ्या पवित्र आत्म्याने भरून काढ माझा देव बाप्पा. एवढी लहानशी नम्र विनंती त्यांना तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि पवित्र नावाने केली म्हणून की देतो आहे. आमेन. प्रियांनो, माझं वैयक्तिक ख्रिस्तामधल्या जीवनाचा काय अनुभव देव बाप्पास सांगण्याची इच्छा ठेवतो आणि देव बाप्पाला जे सांगण्याची अपेक्षा असती ना ती सेवकाला कळवल्याशिवाय तो राहत नाही. प्रियांनो, देवबाप माझ्यासोबत इतका जवळून माझ्या सोबत आहे. कधी कधी मी झोपेतून उठलो ना, नुसते डोळे उघडले, प्रार्थना जरी केली नाही, प्रेज द लॉर्ड जरी म्हणलो नाही, त्याच्या अगोदर देवबाप मला कधी कधी दाखवतो तुला आज या ठिकाणी सेवेला जायचं. हे अगदी खरं सांगतो प्रियांनो, ही देव बाप्पाची मर्जी म्हणून मी हे सांगत आहे. हे मी आजपर्यंत कधी सांगितलं नाही, कारण देव बाप्पाला ना आपल्या विश्वासणाऱ्यांना चांगल्या प्रकारे आशीर्वादाने आशीर्वादित करण्याची इच्छा आहे. याचा अर्थ असा समजू नका प्रियांनो की या दासाबरोबरच देव बाप्पा अशा प्रकारे आमच्या बरोबर नाही. कधीही जीवनामध्ये निगेटिव्ह विचार प्रभूच्या समक्षतेमध्ये करण्याची चूक करू नका प्रियांनो. पॉझिटिव्ह जर विचार करण्याची तुम्हाला इच्छा झाली ना तर तुम्हाला हा विचार करण्याचा अधिकार देवबाप देत आहे. कोणता अधिकार? तुम्ही म्हणू शकता प्रभूच्या उपस्थितीमध्ये, देव बाप्पा तू जर या सेवकाबरोबर अशा प्रकारे आपला संपर्क ठेवीत आहे तर माझ्या बरोबर पण असं संपर्क तुझा असावा. प्रभूला पॉझिटिव्ह बोलणं खूप आवडतं प्रियांनो, पण आमची बुद्धी आहे ना नेहमी निगेटिव्ह गोष्टीकडे जास्त आकर्षित होती. हो, यांनाच फार प्रभू यांच्याच फार बोलतो, यांच्या बरोबरच राहतो, आमच्या बरोबर नाही राहत का? असे विचार आल्याशिवाय मनात राहत नाही प्रियांनो. देवाच्या विश्वासणाऱ्यांनी, सेवकांनी कधीही देवाच्या उपस्थितीमध्ये निगेटिव्ह विचार करून बसू नये किंवा निगेटिव्ह विचार मनामध्ये आणू पण नाही. पॉझिटिव्ह देवबाप बोलत आहे तर पॉझिटिव्ह, अरे यांच्या बरोबर असा प्रभू आहे, प्रभू माझ्या बरोबर पण असा राहा, हे जर म्हणलं तर प्रभूला किती आनंद होईल. पण आमचं मन आहे ना नेहमी ईर्ष्या निर्माण करण्यासाठी प्रवृत्त होतं, नेहमी आपला घमंड व्यक्त करण्यासाठी आमचं मन आम्हाला तयार करण्याकरता प्रवृत्त करतं. यांनो, आत्म्याने चालणाऱ्या व्यक्तीजवळ मनाच्या गोष्टीला कोणती जागा नसती. तो आत्म्याच्या गोष्टीचाच विचार करतो आणि आत्मा नेहमी पॉझिटिव्ह विचार करतो बरं का, निगेटिव्ह विचार नाही करत. आत्म्याच्या डिक्शनरीमध्ये निगेटिव्ह नावाचा शब्दच नाहीये. आत्म्याजवळ जे काय आहे मग ते पॉझिटिव्ह कशाही प्रकारचा असू द्या, पण पॉझिटिव्हच आहे, निगेटिव्ह नाही. आणि दुसरी गोष्ट अतिशय महत्वाची, आत्मा कधी कोणाचं मन खिन्न नाही करीत. आत्मा कधी कोणाच्या मनाला दुखवीत नाही. आत्मा कधी कोणाला टार्गेट धरून बोलत नाही. आत्म्याजवळ टार्गेट धरून बोलायची परिभाषाच नाहीये. आत्मा सर्वांसाठी बोलतो. म्हणून आम्ही ऐकताना कोणाला तरी देवाचा आशीर्वाद ताबडतोब मिळाल्याशिवाय राहत नाही. मग आम्ही आमच्या अनुभवातून बोलतो, अरे हा त्या सेवकांनी संदेश दिला ना, मला इतका आशीर्वाद मिळाला, ऐकताच मिळाला. का मिळाला? कारण तुम्ही ध्यान देऊन ऐकलं, तुमचं मन तुम्ही विचलित केलं नाही, तुमचं लक्ष प्रभूच्या बोलण्याकडे तुम्ही ठेवलं, म्हणून आशीर्वाद मिळाले.
आम्ही लक्ष देऊन जर ऐकलं नाही प्रियांनो तर आम्हाला आशीर्वाद प्रभू देण्याचे इथून येतो, पण आम्ही म्हणतो नको येत मला. म्हणून प्रार्थनेला बसताना पहिलं सैतानाच्या सगळ्या शक्त्यांना हाकलून लावायचं, प्रभूला विनंती करायची, देव बाप्पा तुझ्या शब्दाकड माझं लक्ष केंद्रित व्हावं असं मन माझं तू ठेव. हर एक गलत विचार माझ्या मनातून काढून टाक आणि सैतानाचं कोणतंही बंधन माझ्यावर येऊ देऊ नको. सैतान नेमका संदेशाच्या टायमालाच प्रियांनो काही पण गडबडी करण्याचा प्रयत्न करतो. कोणाच्या जीवनात ह्या गडबडी होतात माहिती का? ज्यांचं प्रभू बरोबर व्यवस्थित चालणं नाही त्यांच्या जीवनात हमखास काही ना काही झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून आमच्या आचरणावर आमचं ख्रिस्ती जीवन अवलंबून आहे. आम्ही कसं आचरण ठेवलंय प्रभू समोर त्याप्रमाणे आमचे आशीर्वाद आहेत. आणि प्रियांनो सर्वात महत्वाची बात देवबाप सांगत आहे, अतिशय महत्वाची बात सांगत आहे, ज्याचा सन्मान त्याला दिल्याशिवाय राहू नका. जो ज्या सन्मानाचा सण पात्र देव बाप्पांनी बनवले ज्या सन्मानासाठी त्यांना ते सन्मान दिल्याशिवाय राहू नका. कारण ते सन्मान त्या सेवकाला नाही, ते प्रभूला आहे. म्हणतात ना तुम्ही आम्ही देवाचे आम्हाला देवाचे सेवक आहे म्हणता का नाही? कधी म्हणतात का माणसाचे सेवक आहे तुम्ही? ऐकला शब्द कोणाच्या मुखातून? प्रियांनो देवाचे सेवक हा शब्द जर तुम्ही मुखातून उच्चारला ना तुमचे आशीर्वाद तुमच्यापर्यंत आले. ध्यानात ठेवा ही बात, कधी विसरू नका. तुम्ही फक्त म्हणले ना देवाचे सेवक आले, तुमचे आशीर्वाद तुम्हाला देवबाप्पांनी दिले. काय देवबाप देईन ते मी नाही सांगू शकत, कारण देवाला काय द्यायचं मी कसं काय सांगू. पण देवबाप दिल्याशिवाय राहत नाही. म्हणून 9 कृपादानांमध्ये एक कृपादान दिले ना, आदर सत्कार करण्याचं. कशाला दिलंय ते कृपादान? ते या गोष्टीला दर्शवित की ज्याचा सन्मान त्याला दिल्याशिवाय तुम्ही राहू नका, मनामध्ये भेदभाव आणू नका. कारण त्यांना प्रथम देव बाप्पाने त्या सन्मानाचे पात्र बनवले आणि तुम्हाला बोलण्यासाठी प्रेरित केलेलं आहे. पण कधी कधी आमचं मन म्हणतं नाही, नको नको हे शब्द नको बोलायला. यांनो आम्ही आशीर्वादासाठी कधी आमच्या मनाला विचलित करू नये. बघा पवित्र आत्मा किती बारीक सारीक गोष्टी सांगण्याकडे माझं मन केंद्रित करतोय. प्रियांनो जे विचार तुम्हाला सांगितलाय, ज्या विचारातून देवबाप्पाने बोलणं आरंभ केलंय त्याच विचारावर आजचं वचन आहे. जो विचार आपण ऐकलेला आहे ना त्याच विचारावर आजचं वचन आहे. तर काढूया आजचं वचन आपण. योहानकृत शुभवर्तमान 17वा अध्याय 8वं वचन. बघा काय म्हणतंय ते वचन. 17 8वं वचन. कारण जी वचने तू मला दिली ती मी त्यांना दिली आहेत, ती त्यांनी स्वीकारली. मी तुझ्यापासून आलो हे त्यांनी खरोखर ओळखले आणि तू मला पाठविले असा त्यांनी विश्वास ठेवला. बघा सर्वात पहिला शब्द काय दिलाय? जी वचने तू मला दिली ती वचने मी जे माझ्या नावावर विश्वास ठेवणारे आहेत त्यांना दिली. येशूने द्यायचा कंजूसपणा केला का? दिसते का वचनामध्ये की येशूने काही वचन राखून ठेवली, काही वचनच आम्हाला पुरवली, किंवा काही वचनांना देव बाप्पाने गुप्त ठेवला आमच्यासाठी? त्याने जे गुप्त ठेवलं तो भाग वेगळा आहे. पण येशू ख्रिस्त या ठिकाणी प्रामाणिकपणे बोलत आहे, तू जे जे वचन मला दिलं ते वचन मी तुझ्या प्रिय लोकांना दिलंय. आता जर प्रिय लोकांना देव बाप्पाने सगळे वचन दिलेत, सगळ्या वचनांना मानण्याचा आम्हाला अधिकार आहे का त्या वचनाला दोष काढण्याचा अधिकार आहे आम्हाला?
आम्ही कोणत्या अधिकाराला चालवलं पाहिजे? दोष मानायचं. लावण्याच्या अधिकाराला चालवलं पाहिजे का? नाही हं? नाही. वचन सांगतंय का की दोष लावा म्हणून? आणि खालच्या भागामध्ये हीच प्रक्रिया येशू ख्रिस्ताने व्यक्त केली की जे वचन मी दिले ते वचन काटेकोरपणे सेवकाने पाळावे, विश्वासणाऱ्याने पाळावे. पण आजची परिस्थिती वर्तमान काळाची अशी आहे का? म्हणता येईल का तुम्हाला की आजची परिस्थिती येशूचं जे वचन आलंय त्या वचनाप्रमाणे परिस्थिती आहे? प्रेषितांची कृत्य 2 अध्याय म्हटलं की काही जणांचं काय मनामध्ये सुरू व्हायला सुरुवात होती मला सांगता येणार नाही. काय त्यांचं मन त्यांना बोलायला लागतं किंवा त्यांच्या मनात काय येतं त्या वचनाविषयी ते त्यांनाच माहिती आहे. देवाच्या आत्म्याने किंवा येशू ख्रिस्ताने वचनाला दोष लावण्याची भाषा बोललाय का त्या ठिकाणी? वाजवाळ सुरुवातीचा शब्द पुन्हा. कारण जी वचने तू मला दिली ती मी त्यांना दिली आहे. बस काय म्हणतो येशू? जी वचने तू मला दिली ती वचने मी त्यांना दिली, म्हणजे आम्हाला दिली. आम्हाला जर सगळे वचन दिले तर आम्हाला वचनाला दोष लावण्याचा अधिकार मुळीच नाहीये. कोणत्याच अँगल मधून आम्हाला वचनाला दोष लावण्याचा अधिकार देवानेच मान्य केलेला नाही. कुठून वचनाला दोष लावण्याचा कुणी कशी परिकल्पना आणली हे सांगता येणार नाही. पण वचनाला दोष लावण्याची प्रतिक्रिया ही देवाकडून नाही. देव बाप या गोष्टीला मान्यता देत नाही. म्हणून बघा, पहिला जो पॉइंट देव बाप्पाने मला दाखवला त्या पॉइंट मध्ये आणखी चांगल्या रीतीने देव बाप्पा सांगत आहे. काय सांगत आहे काढूया. मत्तेकृत शुभवर्तमान 2 गोष्टी आपण या वचनाच्या पाहणार आहोत. त्याच्यातली पहिली गोष्ट पाहूया. मत्तेकृत शुभवर्तमान 10 अध्याय 30 वचन. बघा तिथं काय म्हणतो येशू ख्रिस्त. पण जो कोणी माणसांसमोर मला नाकारील त्याला मीही आपल्या स्वर्गातील पित्यासमोर नाकारीन. आता जो कोणी माणसांसमोर मला नाकारील, जो कोणी माणसांसमोर माझ्या वचनाला द्वेष लावेल, प्रभू त्याला स्वीकारेल का? स्वीकारेल का? अहो, साधा जर माणसासमोर नाकारलं तर प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो मी त्याला नाकारणार आहे. जो कोणी वचनाला दोष लावतोय त्याची काय परिस्थिती असणार आहे? आज काही जण विचारच करत नाही. ते म्हणतात ना, कुणी एकदा एखादं काही गलत टाकलं ना, मनुष्य गलत घेण्यामध्ये फार पटाईत आहे, पण चांगलं घेण्यामध्ये ना 10 वेळेस विचार करीन. अरे खरंच आहे का हे? घेतलं तर काय होईल? त्याचा दुष्परिणाम काय असेल? निरनिराळे विचार त्याच्या डोक्यात येतात. पण वाईट म्हणलं ना तिथं विचारच राहत नाही, लगेच कृती, लगेच मग XYZ नावही सांगून मोकळे होते. काही जण ठेवतेच गुप्त, पण काही जणांना राहवलं नाही, नाव सकट सांगून मोकळे होतात. मला आशासननी सांगितलं हे वचन पाळायचं नाही. प्रियांनो, वचनाला दोष लावणं सर्वात मोठी धोक्याची सिग्नल आहे. आणि ही सिग्नल, धोक्याची सिग्नल, तुम्हाला स्वर्गापासून वेगळं करण्याचं प्रमाण देणारी सिग्नल आहे. आज तुम्ही विश्वास ठेवलाय, कशासाठी ठेवलाय? काहीतरी विश्वास ठेवायला इथून कारण आहे ना, स्वर्गात जायचंय ना. ठेवलाय ना विश्वास स्वर्गात जाण्यासाठी. कोणता विश्वासणार आहे की तो म्हणतो मी स्वर्गात जाण्यासाठी प्रभूवर विश्वास ठेवलेला नाही? आहे का कोणी म्हणणार असं? मी सुद्धा आतापर्यंत बोललेलो नाही की मी विश्वास ठेवलाय मला स्वर्गात जायचं नाही, असं मी सुद्धा एकदाही बोललेलो नाही. मी देखील हेच प्रभूला म्हणत आहे, प्रभू माझं जाणं स्वर्गात झालं पाहिजे.
आणि प्रभूला पण आपल्या विश्वासणाऱ्यांना स्वर्गातच येण्याची आशा आहे. पण वचनाला दोष लावणाऱ्यांसाठी देवाच्या मनामध्ये ती इच्छा नाही, जी इच्छा आम्ही धरलेली आहे. देवाची इच्छा आहे वचनाला दोष लावणं बंद झालं पाहिजे. कुणी वचनाला दोष लावण्याची प्रतिक्रिया आणली हे कोणालाच माहिती नाही. आज मी आतापर्यंत कोणाच्याही मुखातून ऐकलं नाही की या व्यक्तीने किंवा या बहिणीने या वचनाला दोष लावण्याची प्रतिक्रिया जगामध्ये आणली. कोणालाच माहिती नाही प्रियांनो आजपर्यंत की वचनाला दोष लावण्याची प्रतिक्रिया कुणी सुरू केली, केव्हा सुरू केली, कोणत्या गावातून झाली, कोणत्या राज्यातून झाली, कोणत्या देशातून झाली, कोणालाच माहिती नाही. फक्त माहित आहे प्रेषितांची कृत्ये 2 अध्याय 38 वचन योग्य नाही. निरनिराळ्या बाबतीने त्या वचनाला दोष लावला जातो. प्रियांनो येशू ख्रिस्त स्वतः म्हणतो माझ्या पित्याने मला जे दिलं ते मी माझ्या विश्वासणाऱ्यांना दिलं. मग येशू म्हणला का प्रेषितांचे कृत्य 2 अध्याय 38 वचनाला दोष लावा? म्हणलाय का येशू ख्रिस्त? आज सगळेजण म्हणतात आम्ही येशूचे फार आज्ञाधारक आहोत, येशूचा आम्ही ऐकणारे आहोत. मग वचनाच्या बाबतीतच का ऐकलं जात नाही? तिथं काय येशूच्या शब्दाला मान्यता नाही? आपल्या बुद्धीच्या मान्यतेने त्या वचनाला का दोष लावला जातोय? कोणत्या अधिकाराने दोष लावला जातोय? ज्याने पण या वचनाचं कडू बी विश्वासणाऱ्यांमध्ये फैलवलंय ना त्यांचा सूड देवबाप चांगला घेणार नाही. देवबाप कोणाचा बांधील नाही बर का. देवबाप कोणाला घाबरत पण नाही, कारण तो मनाचा राजा आहे, मनाचा मालक आहे, तो राजांचा राजा आहे, प्रभूंचा प्रभू आहे. त्याच्या पुढं कोणालाही जाता येणार नाही. लुसिफरने पुढे जायचा प्रयत्न केला, त्याला सैतान नाव देऊन हाकलून दिलं. त्यांनी म्हणलं तुझं माझं नातं संपलं. तू लुसिफर होता पण आता तू लुसिफर नाही, सैतान आहे तू. तुला माझे लोक सैतान या नावाने ओळखतील, पण तुझं जुनं नाव लुसिफर होतं हे त्यांच्या मी आठवणीत ध्यानात ठेवीन. आज आम्ही लुसिफर म्हणतो का कधी? का नाही म्हणत? कारण आमच्या प्रभूने लुसिफर शब्द नाकारलाय, प्रभूने सैतान शब्द स्वीकारलाय, म्हणून आम्ही सैतान सैतान म्हणतो का नाही? कुणी म्हणतात सैतानाचे हर एक शक्ती नासुरी येशू ख्रिस्ताच्या नावाने निघून जाऊ म्हणतात का नाही? का म्हणतात? कारण सैतानाचा द्वेष आमच्या प्रभूने प्रथम प्रगट केलाय आणि तो द्वेष आम्ही प्रगट करतो. जर येशूने वचनाला दोष लावण्याचं सांगितलेलं नाही, तर जे कुणी वचनाला दोष लावणारे आहेत त्यांनी किमान ऐकून शहाणं झालंच पाहिजे. प्रियांनो वचन हे काहीतरी सुधरवण्यासाठी देवबाप बोलत असतो. उगच बोलायचं म्हणून देवाचा आत्मा बोलत नाही कोणाला काही पण. आज देवाचं मन इतकं नाराज, इतकं खिन्न आणि इतकं दुःखित आहे प्रियांनो. बघायचं प्रभूचं मन कसं दुःखी आहे, नाराज आहे, खिन्न आहे. आणि तो प्रभू आजच्या या समयाला, आता ही जी घडी चालली, हा जो क्षण चाललाय, या समयाला प्रभू काय करत आहे बघायचं. वचनातून काढा हिरण्याचं पुस्तक. प्रभू या समयाला काय करतोय? आता हे जे रनिंग चाललंय ना, या समयाला काय करतोय प्रभू बघा. 13वा अध्याय 17वं वचन. पण तुम्ही ऐकले नाही तर तुम्ही ऐकणार नाही. ऐकले नाही. अच्छा वाद वळा. पण तुम्ही ऐकले नाही तर तुमच्या गर्वामुळे माझं हृदय एकांती शोकाकुल होईल. परमेश्वराचा कळपाचा पाडाव होतो म्हणून मी रडेन.
माझ्या डोळ्यातून टपटप आसवे गळते. काय गळते ती प्रभूच्या डोळ्यातून? कशामुळं गळते? कोणतं दुःख झालंय प्रभूला एवढं मोठं की एकसारखे त्याच्या डोळ्यातून टप 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 अश्रू पडते, ते थांबायचं नावच घेत नाही. कोणतं असं महासंकट देवावर आलंय की एकसारखं त्याच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा चालल्यात? जो आम्हाला आशीर्वाद देणारा देव आहे तो एकसारखा का रडत बसलाय? काय रडणीच नाही त्याचं कारण आहे? कोणतं दुःख त्याच्या समोर आलंय किंवा कोणती घटना त्याला दिसू राहिली त्याच्यामुळं तो रडत बसलाय? यांनो आज जे वचनाला दोष लावणं चाललंय ना त्याच्यामुळं एक प्रभू एकसारखं रडतोय. प्रभूला बिलकुल आवडत नाही, बिलकुल प्रभू खुश नाहीये. आज जे छाती बडू बडू म्हणतात ना आम्ही स्वर्गात जाणार आहे, प्रभू एकसारखा रडतोय त्याच्या वचनाला दोष लावणाऱ्यांच्या नावाने. काय करायचं? संदेश ना काहीतरी घेण्यासाठी काहीतरी सुधारण्यासाठी प्रभू बोलतो, उगाच नाही बोलत काही पण. हे वचन सुधारण्यासाठी बायबलमध्ये ठेवलेत आम्हाला बिघडवण्यासाठी देव बाप्पांनी एकही वचन बायबलमध्ये ठेवलं नाही, आम्हाला सुधरवण्यासाठी ठेवलंय. आणि एक आणख्या गोष्टीची प्रभूला फार भयंकर चीड येते. कोणत्या गोष्टीची भयंकर चीड येते माहिती का? अगं प्रभू बोलायला लागल्यावर प्रभू बिंदास बोलायला लागतो. नीतिसूत्रे 13वा अध्याय 13वं वचन, या एक गोष्टीची प्रभूला फार चीड आहे. 13वंच वचन. वचन तुच्छ मानणारा स्वतःवर अनर्थ आणतो, पण आज्ञेचा धाक बाळगणाऱ्यांस चांगले प्रतिफल मिळते. वचन तुच्छ मानणाऱ्याला संदेश ऐकायला बसल्यावर ना मनुष्य कधी कधी नाही रे, आज मला यांचं वचन बिलकुल आवडलं, आज यांचं वचन काय माझ्या मनासारखं नाही. देवाचं वचन तुमच्या मनासारखं देवबाप कधीच देत नाही. देवबाप आपल्या मनाने ठरवितो की तुम्हाला वचन कोणत्या रीतीने आशीर्वाद द्यायला समर्थ आहे. देवबाप ठरवितो की तुम्हाला वचन कसं मी आशीर्वादित करून सांगणार आहे. आम्ही देवाला आदेश करू नये, हे वचन तू सांग, मग माझं मन लागन ऐकण्याकडं. प्रियांनो, हर वचन देव बाप्पाचा आशीर्वादित आहे, पण 8 आणि शर्त एक आहे, बोलणारा आत्मा पाहिजे, बुद्धी नाही पाहिजे. बोलणारी आत्मा जर असेल ना, आत्मा बरोबर त्या वचनाला तुम्हाला आशीर्वाद देण्याप्रत ते वचन देवबाप तुमच्यापर्यंत कळविणार. प्रियांनो, देवबाप्पाच्या डोळ्यातले एकसारखे जे टपटप अश्रू गळत आहेत हे थांबवणं आमच्या हातात आहे. ठेवतेन का लोक विश्वास? वाटन का लोकांना की देवबाप या कारणामुळे एकसारखा रडतोय? ते बायबल कोणतं आहे बाळा? ओवीच आहे का आरवीच आहे? आरवी का? ओवी मधून ते इर्मया 13वा अध्याय 17वं वचन मी वाचतो. बघा ओवी मध्ये कसं दिलंय ते वचन. 13वा अध्याय 17वं वचन. पण तुम्ही ऐकणार नाही, तर तुमच्या गर्वामुळे माझे हृदय एकांती शोकाकुल होईल. परमेश्वराच्या कळपाचा पाडाव होतो, म्हणून मी रडेन, माझ्या डोळ्यातून टपटप आसवे गळतील. आज फुटी पाडल्यात का नाही? फुटी पाडल्यात का नाही? अहो हे प्रेषित 238 चर्चवाले हे आपल्या ख्रिश्चनचा मेळ नाही बसत. हे आपल्या बरोबरचे नाही, यांचं सगळं वेगळंय. होतोय ना चर्चचा पाडाव? इथं दिलाय ना शब्द, प्रभू बोललाय ना, परमेश्वराच्या कळपाचा पाडाव होतो. झालाय ना कळपाचा पाडाव. 2 कळप बनलेत ना, एक आहे मत्ते 28-19चा कळप आणि एक आहे प्रेषित 2:38चा कळप. झालेत ना मुख्यत्वे करून ही 2 कळप.
बाकी छोटे छोटे ग्रुप जे आज आहेत प्रभूच्या नावाने, ते प्रभूचंच नाव घेत आहेत का ते वेगळं नाव घेते? रस्ते वेगळे आहेत पण प्रभू सर्वांचा एकच आहे, परमेश्वर एकच आहे सर्वांचा. असा परमेश्वर काही वेगवेगळा नाही झाला कोणाचा. मी या ग्रुपचा आहे, मी त्या ग्रुपचा आहे म्हणून माझा परमेश्वर असा आहे, मी या ग्रुपचा आहे म्हणून माझा परमेश्वर असा आहे, माझा प्रभू असा आहे, असं झालंय का? सैतानाने इथंच मोठी चूक करण्याचा प्रयत्न केला. परमेश्वर होण्याचा अधिकार त्याने परमेश्वराला बोलायला तो घाबरला नाही. किती सैतानामध्ये, लुसिफरामध्ये, स्वर्गामध्ये डेअरिंग आली होती हे त्यावरून कळतं प्रियांनो. सर्व समर्थ परमेश्वराला तो बोलायला घाबरला नाही. परमेश्वर म्हणला तुला परमेश्वर मी करीन, युद्ध करावं लागेल, लगेच होय भरली. ताबडतोब म्हणला युद्धही करायला मी तयार आहे, माझी त्याच्यातही तयारी आहे. त्याला वाटलं मी जेवढे करोडो स्वर्गदूत माझ्या बाजूने उभे केले तेव्हा ते स्वर्गदूत होते. जोपर्यंत लुसिफर नाव लुसिफरला होतं तोपर्यंत त्याचे जे त्यांनी तयार केलेले होते ना साथीदार ते स्वर्गदूतांमध्येच होते. पण जेव्हा त्यांना सैतान नाव देऊन प्रभूंनी टाकलं तेव्हा यांना दुष्ट आत्मे म्हणून प्रभूंनी टाकून दिलं. स्वर्गदूत हे पद त्यांचं काढून घेतलं, त्यांना दुष्ट आत्म्या नावांनी सैतानाबरोबर खाली टाकून दिलं. मग खाली पाडताना सैतानाने काही जणांना आकाशात थांबवलं. हे देव बाप्पांनी नाही थांबवलं, सैतानाने थांबवलं काही जणांना आकाशामध्ये. त्याला माहित होतं कट्टर कोण आहे, त्यांनी आकाशामध्ये थांबवलंय आणि काही जणांना खाली घेऊन आलाय तो. ही प्रक्रिया सैतानाने केलेली. सैतानाला नाव दिल्यानंतर प्रभूने त्याच्या बरोबर आपला सर्व काही संबंध तोडून टाकलाय. काही संबंध ठेवलेला नाही सैतानाबरोबर आमच्या प्रभूंनी. यानो आम्ही पण आमच्या प्रभू बरोबर आमचा संबंध असा ठेवावा की देवबाप आमच्याकडे पाहून खुश झाला पाहिजे. देवबाप म्हणला पाहिजे खरंच माझा विश्वासणारा, खरंच माझा आज्ञाधारक, खरंच माझ्या इच्छेप्रमाणे करणारा हे परमेश्वर म्हणला पाहिजे. पण आज काही जणांना माणसाकडून ही अपेक्षा करतात. और XY झेडनी मला असं म्हणलं ना मला फार आनंद होईल, आणि देवानी म्हणल्यावर काय होईल? माणसापेक्षा प्रभूकडे अपेक्षा ठेवा प्रियांनो. प्रभूकडून घेण्याची नेहमी अपेक्षा ठेवा. मग कोणती गोष्ट असो ती प्रभूने मला दिली पाहिजे ही इच्छा तुम्ही आपल्या प्रार्थनेमध्ये प्रभूला सांगा. म्हणून प्रभू म्हणला निरंतर प्रार्थना करा. प्रभूने प्रार्थनेला बंधन ठेवलंय का? याच वेळेला प्रार्थना केली तर मी ऐकन, बाकी वेळेला केलं तर माझे कान बंद होतील म्हणलंय का प्रभू असं? अहो कोणत्याही समयाला तुम्ही प्रार्थना करा, कोणत्याही समयाला, रात्री करा, दुपारी करा, सकाळी करा, पहाटे करा, कोणत्याही समयाला आमचा प्रभू आमची प्रार्थना ऐकायला तयार आहे. पण प्रार्थना त्यांचीच ऐकली जात आहे जे प्रभूला आवडणाऱ्या गोष्टी करण्यामध्ये आनंद मानतात. आता जे वचनाला दोष लावतात त्यांच्यासाठी प्रभूला म्हणता येईल का मला आनंद होतोय? येईल का म्हणता? कोणता विश्वासणार म्हणून का मी वचनाला दोष लावतो माझ्या प्रभूला आनंद होतोय? येईल का म्हणता? अहो एकसारखे डोळ्यातून अश्रू गळत आहेत आमच्या प्रभूच्या डोळ्यातून. हे अश्रू थांबले पाहिजे आमच्या प्रभूच्या डोळ्यातले. कोठवर प्रभूला रडू द्यायचं प्रियांनो? जोपर्यंत एक विश्वासणारा त्या वचनाला दोष लावेल ना तोपर्यंत आमच्या प्रभूच्या डोळ्यातून एकसारखे टपटप अश्रू गाळणार आहेत. का एक जणाच्या वचनाला दोष लावण्यापर्यंत आमच्या प्रभूच्या डोळ्यातून अश्रू गळतील?
जरा दुसऱ्या भाषेत हे वचन दाखवतो. मत्तेकृत शुभवर्तमान 18वा अध्याय 14वं वचन. जरा भाषा दुसरी पण विषय तोच आहे जे प्रभू बोलत आहे. 14. 18वा अध्याय 14वं वचन. तसे ह्या लहानांतील एकाचाही नाश व्हावा अशी तुमच्या स्वर्गातील पित्याची इच्छा नाही. एका विषय सांगितलंय ना, एक शब्द दिलाय ना तिथं, का तिथं अनेक शब्द वापरलाय प्रभूंनी. एक जणाचा नाश होऊ नये ही तुमच्या स्वर्गातील पित्याची इच्छा नाही. मग जर एकाचा नाश होऊ नये ही जर आमच्या प्रभूची इच्छा नाही, तर मग आज जो कोणी एखादा का होईना त्या वचनाला दोष लावतोय, आमचा प्रभू रडल्याशिवाय राहील का? रडल्याशिवाय आमचा प्रभू राहणार नाही. सर्व जणांनी त्या वचनाला दोष लावणं सोडून दिलं पाहिजे. प्रियांनो, वचनाला दोष लावण्याची प्रतिक्रिया देवाने विश्वासणाऱ्यांमध्ये, सेवकांमध्ये आणलेली नाही. वचनाला दोष लावा हे प्रभूंनी कधीही मान्य केलेलं नाही आणि मान्य करणार पण नाही. म्हणून देव बाप्पांनी गूढ वचन दाखवलं यिर्मया 13वा अध्याय 17व्या वचनामध्ये, की आजच्या या समयाला देखील प्रभू तेच करत आहे जे वचन तुम्ही वाचलं किंवा ऐकलं. कोण थांबवेल प्रियांनो देव बाप्पाच्या डोळ्यातल्या अश्रूंना? कोणाला थांबवता येईल? एक जणांनी जरी दोष लावला तरी प्रभूच्या डोळ्यातून तसेच अश्रू निघतील जसे वचनात तो बोललेला आहे. प्रियांनो, वचन साधारण वचन नाहीये. कोणतं वचन घ्यायचं, कोणतं वचन सोडून द्यायचं हा विश्वासणाऱ्याला, सेवकाला देवाने अधिकार मुळीच दिलेला नाही. जेवढे वचन दिलेत, म्हणून येशू म्हणला, तू मला जे वचन दिले ते मी त्यांना दिले, माझ्या विश्वासणाऱ्यांना दिले. आणि देताना प्रभू नाही म्हणला एखाद्या वचनाला टार्गेट करा, एखाद्या वचनाला दोष लावा, हे मुळीच नाही म्हणला येशू ख्रिस्त. सगळे पाळायला सांगितले. सगळे जर पाळले तर आमचं स्वर्गामध्ये जाणं निश्चित आहे. तर मग खाली पहिल्या पॉइंट मध्ये काय म्हणलाय, जो कोणी मला नाकारील त्याला मी पण माझ्या स्वर्गातील पित्यासमोर नाकारील. प्रभूला नाकारल्यावर जर स्वर्गात येण्याची परवानगी नाही, मग जो वचनाला दोष लावतो त्याच्यासाठी काय प्रतिक्रिया देवबाप करीन? पण आज लय सहज छाती बोडू बोडू मी स्वर्गात जाणार नाही, किती हर्षाने उत्साहाने बोलत आहे, मी स्वर्गात जाणार आहे. वचनाला दोष लावून देव बाप मला स्वर्गात घेण्यासाठी, माझ्या स्वागतासाठी वाट बघतोय. मागच्या संदेशात सांगितलं ना, प्रभू फक्त निवडलेल्यांना ओळखतो आणि निवडलेल्या व्यक्तीची प्रथम ओळख आहे तो वचनाला दोष लावित नाही. मग तो सेवक असो, विश्वासणारा असो, तो वचनाला दोष लावित नाही. जे कोणी वचनाला दोष लावतात त्यांनी विचार करावा, प्रभूच्या सानिध्यात बसून वचन वाचून देव बाप्पाला विचारावं, देव बाप्पा मी जे करत आहे ते योग्य आहे का अयोग्य आहे मला सांग. मी आतापर्यंत करत राहिलेलो हे योग्य आहे का? योग्य असलं तर मला करू दे, पण अयोग्य असलं तर मला समजावून सांग. हे अयोग्य माझ्या हृदयात आलं कुठून आणि मी हे का करत आहे? इथं सुधारण्याची वेळ आहे, वर नाही. वर सुधारण्याची वेळ नाही, वर न्यायाची वेळ आहे. म्हणून सेवकांना प्रभू पाठवतोय. सेवक असेच येत नाही, वेळ घालवायला येत नाही. तुम्हाला वेळ घालवण्यासाठी बसा म्हणून सांगत नाही, काहीतरी गूढ गोष्टी देवबाप तुम्हाला सांगतो. आज तुम्ही आहात आहे ना त्या जागेवर, आहात का नाही? म्हणता येतं का नाही की तुम्ही आहेत म्हणून? विचार करा, तुम्ही वचनाला दोष लावणारे आहात का? प्रभूच्या उपस्थितीमध्ये बसला का तुम्ही? लक्षात ठेवा, माझ्या उपस्थितीत नाही बसले, प्रभूच्या उपस्थितीत
म्हणून आमच्या मोनाताईंनी प्रार्थना केली आत्म्याने खरेपणाने की सेवक जे काही सांगतील प्रभू ते आम्हाला समजू दे आणि त्याप्रमाणे करणारे आम्हाला बनवू. असा शब्द नाही निघला आमच्या बहिणीच्या मुखातून. देवाच्या आत्म्याने सांगितल्याशिवाय असे शब्द बाहेर निघत नाही. नाही, मोनाताई फार सुंदर प्रार्थना करतात हो, म्हणून त्यांनाच प्रार्थना दिली जाते, कारण आत्मा त्यांच्या मधून तसं बोलण्याची इच्छा ठेवतो. म्हणून प्रियांनो, प्रार्थनेकर पण लक्ष देत जा की काय आम्ही प्रार्थनेत ऐकतो. शब्द प्रत्येक वेळेला या बाळाच्या मुखातून शब्द येतो, कधी अंकल, कधी प्रभूचे सेवक, जे काही मोनाच्या मुखातून निघत असेल ते, पण शब्द बदली नाही. जे काय आम्ही ऐकू वाचनाचं त्याप्रमाणे आम्हाला करण्यासाठी तू तयार कर. हा शब्द या बाळाच्या मुखामध्ये कायम मी ऐकलेला आहे. प्रियांनो, तो शब्द जर निघत आहे तर तसं तुम्ही करत आहात का? आता सध्या तुम्ही आहेत का नाही? तुम्ही काय पूर्ण एरिया इथं या घरामध्ये तुमचाच परिवार आहे ना. प्रियांनो, त्या संस्थेमध्ये तुम्ही आहात, जिथं तुम्ही आहात तिथंच राहा. मी तुम्हाला कधी म्हणणार नाही तिथून बाहेर निघा. फक्त देव म्हणतो वाचनाला दोष लावू नका, जे करतात तेच करत राहा. फक्त वाचनाचे दोषी होऊ नका. देवाने म्हटलं नाही पाहिजे तू वचनाला दोष लावणारा होता. कोणत्याही ठिकाणी तुम्ही असाल तिथंच तुम्ही राहा. फक्त वाचनाचे दोषी देवाच्या नजरेमध्ये बनू नका, कारण बायबल सर्वांजवळ एकच आहे. तुमच्याजवळ जे बायबल आहे तेच माझ्याजवळ आहे. माझ्याजवळ वेगळं आलंय म्हणता येईल का? प्रेषित 2:38 वाल्यांचं बायबल वेगळं आहे. सगळं एकच आहे प्रियांनो. म्हणून मी तुम्हाला सांगतो, जी सेवा तुम्ही करत आहात ती सेवा करा, पण वचनाला दोष लावून करू नका. देवाचे आशीर्वाद खरे आपल्या जीवनामध्ये आहेत, मिळालेत, याचा अनुभव प्रथम तुम्हाला आला पाहिजे. इतर आपोआप पाहून म्हणते ना, प्रभू मध्ये काय देवबाप्पाने आशीर्वाद दिले त्यांना. म्हणून देवबाप म्हणला, तू आपल्या मुखाने आपली स्तुती करू नको, दुसऱ्यांनी तुझी स्तुती केली पाहिजे. दुसरे म्हणले पाहिजे खरंच हे आशीर्वादित लोक आहेत बरं का प्रभूचे. आम्ही तर स्वतःला कधी आशीर्वादितच म्हणणार. आम्ही म्हणू का आम्ही शापित आहे? आम्ही आशीर्वादितच म्हणणार ना. पण हे उदाहरण दुसरा बोलला पाहिजे. तर जाऊया दुसऱ्या पॉईंटवर. दुसरा पॉईंट पण याच गोष्टीला अनुषंगून आहे, काढूया. 2 थेसलोनियन 1:5 वचन बघा. तिथं आणखी एक शब्द दिलाय आणि फार महत्वाचा शब्द या. 2 थेसलोनियन 1:5 वचन. ते देवाच्या यथार्थ न्यायाचे प्रदर्शक आहे. तो न्याय हा की ज्यासाठी तुम्ही दुःख शोषित आहात त्या देवाच्या राज्याला तुम्ही योग्य ठरले जावे. पाहिलं? आता ओबी मधून एक शब्द मी घेतलाय, तो असा घेतलाय, त्या देवाच्या राज्याला योग्य असे तुम्ही मोजले जावे. देवाच्या राज्याला योग्य असे मोजले जावे म्हणजे आमचा प्रवेश देवाच्या राज्यात व्हावा, असं आमचं आचरण, असं आमचं वागणं, असं आमचं करणं, या सर्व गोष्टी या एका वाक्यामध्ये देवबाप प्रगट करत आहे. मग त्याच्यामध्ये न्यायाची प्रक्रिया पण देवबापाने थोडक्यामध्ये सांगितली. प्रियांनो, कधीही ख्रिस्ती जीवनामध्ये माझा न्याय व्हावा या आशेचं जीवन ख्रिस्तामध्ये जगू नका. कधीही या आशेचं जीवन जगण्याची अपेक्षा आपल्या मनातही आणू नका, कारण देवबाप्पाने आम्हाला आशावादी जीवन जगण्याचं अधिकार प्रदान केलाय. आशाहीन जीवनाचा अधिकार देवबाप्पाने आमच्या जीवनात
ठेवलेलाच नाही. म्हणून न्यायाच्या दोन प्रक्रिया वारंवार मागील संदेशात देवबाप माझ्या मुखातून बोलला. काही जणांचा न्याय होणार आहे, काही जणांचा न्याय होणार नाही. स्पष्ट आत्मा बोललाय काही जणांचा न्याय होणार नाही. पण आज बोलताना म्हटलं सर्वांचा न्याय होणार आहे. आम्ही बोलताना वचन माहीत नसल्यावर मग आम्ही लगेच म्हणतो सगळ्यांचा न्याय होणार आहे. सेवकाचा होणार आहे, विश्वासणाऱ्याचा होणार आहे. देवाचं वचन अशा प्रकारे बोलत नाही. बघा पुरावा बघूया. योहान शुभ वर्तमान 5वा अध्याय 24वे वचन. मी तुम्हाला खचित सांगतो, जो माझे वचन ऐकतो आणि ज्याने मला पाठवले त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे आणि त्याच्यावर न्यायाचा प्रसंग येणार नाही. तो मरणातून जीवनात पार गेला आहे. पाहिलं, न्यायाच्या अगोदर देवबाप म्हणतो सार्वकालिक जीवन त्यांना मी दिलंय. आता ज्यांना सार्वकालिक जीवनात जाण्याची परवानगी भेटली, देव म्हणन का तुझा न्याय झाल्यावर मी सार्वकालिक जीवनात तुला नेतो. ही अपेक्षा ख्रिस्ती जीवनामध्ये जगण्याची अपेक्षा ठेवा. आणि या अपेक्षेला करण्याची ज्यांच्या मनात इच्छा असते ना, ते कधीही वचनाला दोष लावण्याच्या इच्छेला आपल्या हृदयात जागा देत नाही. किती भयंकर गोष्ट आहे प्रियानो वचनाला दोष लावणं. वचनाला दोष लावणं तुम्हाला न्यायाच्या प्रक्रियेपासून वेगळं करण्याचं माध्यम आहे. न्याय न होण्याचे माध्यम जे प्रभू बोललंय ना, ते तुमच्यासाठी नाही, मग वचनाला दोष लावणाऱ्यांसाठी. वचनाला दोष लावणं इतकं सोपं समजू नका प्रियांनो. नाही ना, मागच्या पिढीने दोष लावला, आम्ही लावतो, त्याच्यात काय नवीन आहे. मागच्यांनी का लावला? मागच्यांकडे गेलं, मागचे म्हणते ना आमच्या मागच्यांनी का लावला. मग जिथं तो पाहिला व्यक्ती तिथपर्यंत जावं लागल. तेवढे लोक आहेत का आजच्या समाजाला? आयात की तो सांगन की यांनी या वचनाला दोष लावण्याची प्रक्रिया आणली. रनिंग मध्ये आम्ही माग होऊन गेलेले गेले, झोपलेत ते. जेव्हा उठते तेव्हा प्रभू विचारेन त्यांना, वचनाला दोष लावित होता? हो लावित होतो, भरपूर लावला पृथ्वीवर. कशाबद्दल लावित होता? काय कारण होतं दोष लावण्याचं? कुणी दोष लावण्याची मान्यता दिली होती? मी दिली होती का दोष लावायची मान्यता? तिथं आत्मा उत्तर देईल. यांनो फार सोपं चाललंय आज वचनाला दोष लावणं. काही जण तर घरोघरी जाऊन हे शिक्षण देत आहेत. सेवकाला सगळ्या गोष्टीची माहिती असते बरं का. सेवकाला ऑटोमॅटिक कुठून ना कुठून माहिती मिळते की कोण या वचनाची कशी सुवार्ता सांगतोय घरोघरी जाऊन. काही जण घरोघरी जाऊन विश्वासणाऱ्याला सांगते. आणि विशेष करून ज्यांना मी हे वचन सांगितलं ना, त्यांना तर प्रामुख्याने जाऊन सांगितलं. ऐकू नका हो त्याचा असंच, तो खोटा संदेश आहे. त्या खोट्या संदेशाचं कशाला ऐकता? तो नरकासाठी चाललेला. जायचं का तुम्हाला? कोण म्हणन मला जायचंय? म्हणन का कोणी? सेवक जर एखाद्याला म्हणलं जायचं का नरकात, तो म्हणन का हो मला जायचं? तो नरकात जाणार आहे. पण वचन नाही सांगत तो नरकात जाणार आहे. वचन सांगतं त्याला पवित्र आत्मा मिळणार आहे. प्रेषितांची कृत्य 2रा अध्याय 38व्या वचनाच्या शेवटच्या भागात हेच सांगितलंय, तुला पवित्र आत्मा दिला जाईल. नको आहे का पवित्र आत्मा? पवित्र आत्म्याबिना ख्रिस्ती जीवन येईन का जगता तुम्हाला? वाजवळ प्रेषितांची कृत्य 2रा अध्याय 38वे वचन. पेत्र त्यांना म्हणाला, पश्चाताप करा आणि तुमच्या पापांची क्षमा व्हावी म्हणून तुम्ही प्रत्येक जण येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घ्या, म्हणजे तुम्हाला पवित्र आत्म्याचे दान प्राप्त होईल. नको आहे का पवित्र आत्मा? येशू ख्रिस्त स्वतः म्हणतोय
मी तुम्हाला पवित्र आत्मा द्यायला तयार आहे. आज काय म्हणते त्या वचनाला? नरकात जाणार वचन आहे, खोट्या संदेष्टाचं वचन आहे का तिथं शब्द तसा? खोटा संदेष्टा नरकात जाणारा दिलंय का वर्णन? उलट पवित्र आत्मा प्राप्त मिळण्याचं आश्वासन त्या वचनात दिलंय. मग काय जण म्हणले हा जर पवित्र आत्मा मिळणार आहे, मग मध्ये 28:19 आम्हाला कोणता आत्मा मिळालाय? काही जणांनी हे सवाल केला मला, आम्हाला कोणता आत्मा भेटलाय? मग हा जर पवित्र आत्मा आहे तर मग आम्हाला जो मिळालाय आत्मा तो कोणता आहे? प्रियांनो, आत्मा एकच आहे, पण त्याच्या सांगण्याच्या परी आहेत. आम्हाला 5 बोट आहेत ना, आहेत ना 5 बोट हाताला. म्हणता येईल का आम्हाला एकच बोट आहे? पण एकच मनगट आहे. या मनगटालाच हे जोडून आहेत ना 5 जण. प्रत्येक बोटाचं काम वेगळं आहे का नाही? अंगठा जे काम करतो ते काम हे बोट करतं का? पवित्र आत्म्याची प्रक्रिया अशी आहे. पवित्र आत्मा त्याही वचनामध्ये आहे, याही वचनामध्ये आहे, पण त्याचे कार्य करण्याची पद्धत आम्हाला समजण्यासाठी वचन सांगतं की तुम्ही मान्य करा. मग तुम्हाला पवित्र आत्मा सांगन हे वचन कसं आहे, याचा अर्थ काय आहे. या वचनाला मान्य केल्यावर तुमचं कुठं जाणं होणार आहे? 12 प्रेषितांना कळलं म्हणून त्यांनी सेवा केली. त्यांना कळलं नसताना त्यांनी कधीच सेवा केली नसती. येशू ख्रिस्त गेल्यावर केली ते पण. येशू ख्रिस्त म्हणला मी असताना नका करू, मी असताना तुम्हाला तो आत्मा येणारच नाही, मी गेल्यावरच येणार आहे तो. येशू असताना का नाही आला तो आत्मा? कारण पित्याने योजनाच बनवली होती. येशू ख्रिस्ताचं स्वर्गात दोहन झाल्यानंतर त्या आत्म्याला खाली येण्याची परवानगी होती. योजनेबद्ध तरीकेने हे बायबल देवाच्या आत्म्याने आमच्या हातात प्रदान केलंय. आणि याच्यामध्ये ज्या योजना देव बाप्पाच्या आत्म्याने ठरवल्या त्याच योजना पूर्ण झाल्या आहेत आणि होत आहेत. आणि त्याच योजनेमध्ये हे 2 बाप्तिस्मेचे वचन देव बाप्पाने ठेवले. 2 ठेवले पण एक नाव दिलंय प्रभूने. देवने म्हणला 2 नाही, 1 म्हणला 1. आणि मागील संदेशात 2-3 वेळेस प्रभू बोललाय 1 काय आणि 2 काय. प्रियांनो, जो ऐकून शहाणा होतो तो सर्वात हुशार आहे, असं शलमोन राजा आपल्या नीतिसूत्रात म्हणलाय. तुम्ही ऐकून जर वचनाला दोष लावण्याचं बंद नाही केलं, कधी कोणाला सांगत फिरू नका मी वचनाला दोष लावायचं बंद केलं. देवाला कळलं ना, पुरे झालं. देवाचा आत्मा इतरांना कळवेल तुम्ही दोष लावणारे नाहीत म्हणून. तुम्ही तुमच्या मुखाने सांगू नका. जेव्हा मी हे वचन स्वीकारलं कधीच कोणाला सांगत नाही फिरलो. मी प्रेषित 2:38 वचन स्वीकारलं. मी डायरेक्ट सेवेला गेलो. ते म्हणले हे वचन कसं काय सांगायला लागले? मला देवाने दिलं सांगायला लागलो. आणि मग माझ्या नावाची कीर्ती पसरली. पगार ओनली जीसस झाला. मी कधीच सांगितलं नाही, डायरेक्ट सेवेला गेलो. अगोदर सेवकांकडून शिकलो मी हे वचन कसं आहे. आणि जे या सेवकाचे पाळक आहेत या वचनाचे त्यांच्या संपर्कात राहिलो. आणि जास्त करून सोना टेठींच्या संपर्कात मी राहिलो. त्यांनी मला चांगल्या रीतीने हे वचन समजावून सांगितलं. कारण त्यांचंच नाव मला भावी सेवेमध्ये चांगल्या प्रकारे माहित होतं की हे ओनली जीसस आहेत म्हणून. मला देखील माहित होतं सोना टेठी ओनली जीसस आहे. पण त्यांच्याकडेच गेलो शिकायला. ब्रदर मला क्षमा करा, मी तुम्हाला या नावाने ओळखत होता, आता नाही ओळखेन. आता दास या नावाने तुमचा सन्मान करतो, मला शिकवा ये. आणि त्या दासांनी मला हे वचन शिकवायला कोणती कुचराई केली नाही. प्रिया, जीव तोडून मला या वचनाचा अर्थ आणि या वचनाच्या सर्व गोष्टी सांगितल्या, शिकवल्या. जेवढ्या देवाने मला दिल्या त्या घेऊन मी आज तुमच्यापर्यंत आहे. काही ना काही देवाने मला दिलंय म्हणून मी सेवा करतोय, ना तर मी सेवा केली नसती. मी विश्वासू राहिलो असतो,
सेवक नसतो झालो, पण देवाने मला दिलं आणि म्हणलं जा सांग ये. म्हणून देवाचं वचन मार्क 16:15 मध्ये सांगितलं, जाऊन तुम्ही संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा. अधिकार दिलाय. हा अधिकार देव बाप्पाकडून नाही. देव बाप्पाकडून जर अधिकार मिळाला ना, तो अधिकार कुणी काढून घेऊ शकत नाही तुमचा. पण अधिकार देवाकडून असला पाहिजे. माणसाकडून असला ना, तो किती काळ चालन मला सांगता येणार नाही. पण देवाकडचा अधिकार देवबाप येण्यापर्यंत आम्हाला प्राप्त होतो. म्हणून शेवटी एक वचन बघू आणि या ठिकाणी मी थांबते. काढूया त्यासाठी इब्रिकाराचं पत्र. फार महत्वाचं वचन, अतिशय महत्वाचं. या संपूर्ण संदेशाचा गाभा जरी म्हटलं तर काही वावगं होणार नाही असं वचन. इब्रिकाराचं पत्र 12वा अध्याय 28वं वचन. म्हणून न हलविता येणारे राज्य आपल्याला मिळत असल्या कारणाने आपण उपकार मानू, जेणेकरून देवाला संतोषकारक होईल अशी त्याची सेवा आदर व भय धरून करू. आदर आणि भय धरून करू. देवाला प्रिय बनायचं का नाही? देवाचे प्रिय लोक तुम्ही. बहिणींनी वाचला आता शब्दामध्ये की प्रिय हा शब्द त्या वचनामध्ये दिलेला आहे. हर भाषांतरामध्ये प्रिय हा शब्द देव बाप्पाने ठेवला, कारण देवाला आपले विश्वासणारे प्रिय या नावाने ओळखायचे आहेत. आणि ज्यांना देवबाप प्रिय हे नाव देतो ना, जे प्रिय म्हणण्याच्या योग्यतेचे असतात, ते कधीही वचनाला दोष लावित नाही. ही त्यांची सर्वात मोठी ओळख आहे. आणि देवबाप पण प्रिय म्हणणाऱ्याला या अनुषंगानेच ओळखतो की हा वचनाला दोष लावित नाही. तेव्हा तो प्रिय आहे देवासाठी. आणि मग खालील गोष्टी बहिणीने ज्या वाचल्या की आमच्यासाठी हे करणं अति महत्वाचं आहे. माझ्या याच्यात मी काय लिहिलंय? देवाला प्रिय त्याची सेवा सद्भक्तीने व सद्भावाने करू. ओवीमध्ये हे शब्द त्या वचनाचे दिलेले आहे. सद्भक्तीने आणि सद्भावाने. सद्भावाने म्हणजे हृदयाने आपण करू. सद्भक्तीने म्हणजे शुद्ध मनाने करू. देवाला प्रिय या नावाने देवाची सेवा आमच्याकडून होऊ, असं ओबीच्या भाषांतरामध्ये थोडक्यात मी मायना लिहून काढला. बनायचं का नाही प्रिय? सेवा म्हणल्यावर मग विश्वासणाऱ्यांना प्रश्न पडतो, अरे हे सेवक आहे, आम्ही नाही सेवक. प्रियांनो, तुम्हाला पण सेवा करण्याचा अधिकार आहे, पण तुम्ही तो अधिकार चालवित नाही, हे तुमचा प्रॉब्लेम आहे. काय तुम्हाला सेवा करण्याचा अधिकार आहे माहिती का? ध्यान देऊन ऐका. हे वाक्य बोलल्यावर मी थांबणार आहे. तुम्ही जर तुमच्या जवळ जो पण अनुभव देव बाप्पाने दिलाय, तो अनुभव जर तुम्ही दुसऱ्यांना वचनाप्रमाणे सांगता तर तुम्ही सेवा केली. सेवक काय करतोय? हेच करतोय ना का? सेवक काय दुसरं काय करतोय? फक्त सेवाच्या परी आहेत. काही जण मत्ते 28-19 सेवेमध्ये आज आहेत. काही जण प्रेषितांची कृत्ये 2 अध्याय 38 माध्यमामध्ये. पण देव बाप या दोन्ही माध्यमातून चालणाऱ्यांसाठी एकच माध्यम दाखवतोय, 2 माध्यम नाही दाखवीत. देवाचा आत्मा कधी 2 भाषा बोलत नाही. आणखी एक शेवटी वचन बघू. योहान शुभवर्तमान. हे जर दाखवलं नाही तर जे बोलत आहे त्याला अर्थ राहणार नाही. 10वा अध्याय 16वं वचन. योहाना बाळा, ह्या मेंढवाड्यातली नव्हे अशी माझी दुसरी मेंढरे आहेत, तीही मला आणखी पाहिजेत, आणली पाहिजे. ती माझी वाणी ऐकतील. मग एक कळप एक मेंढपाळ असे होईल. एक कळप एक मेंढपाळ म्हणलंय देव बाप. तिथं 2 कळप म्हणलाय का? देवाला 2 कळप म्हणायला काय हरकत होती का? देवबाप 2 कळप का नाही म्हणत?
आणि बोलताना काय म्हणला, या मेंढवाड्यातली 90 अशी माझी दुसरी मेंढरे. पण इथं मात्र फार मोठा गोंधळ केलाय, सेवकांनी केलाय, काही विश्वासणाऱ्यांनी केलाय. मत्ते 28:19 वाला म्हणतो, प्रेषित 2:38 वाले जे आहेत ना, ते वेगळ्या मेंढवाड्यातले या मेंढवाड्यात आणायचंय. प्रेषित 2:38 वाले म्हणते मत्ते 28:19 वाले या मेंढवाड्यात आणले पाहिजे. आज ही चढाओढ चालली. हा इकडे ये म्हणतोय ना हा म्हणतोय इकडे ये. पण देवाचा आत्मा काय म्हणतोय, या मेंढवाड्यातली म्हणजे दुसऱ्या मेंढवाड्यातले प्रेषितांची कृत्ये 2रा अध्याय सोडून दुसऱ्या ठिकाणची जेवढे मेंढरे तेवढे या मेंढवाड्यात आले पाहिजे. मग एक कळप एक मेंढपाळ होईल. हे देवाचा शब्द आहे, देवाचं विधान आहे. हे काय माझं विधान नाहीये. म्हणून मी नेहमी सांगतो, वचन वाचणे वचन समजणे 2 गोष्टी आहे. काही जणांना वचनच समजत नाही, वाचित पण समजतच नाही, मनानेच अर्थ लावित काही पण. म्हणून आत्मा पाहिजे समजण्यासाठी. आणि आत्मा कधी चुकीचं सांगणार नाही, आत्मा कधी खोटही बोलणार नाही, आत्मा कधी कोणाची दिशाभूलही करणार नाही. आत्मा जे सरळ आहे, जे स्वर्गाप्रत जाण्यास योग्य आहे, तेच सांगायला तुम्हाला प्रेरित करील. प्रियांनो, जे तुम्ही ऐकतात ना, अतिशय धन्य का नाही तुमचे. आणि प्रगटीकरणाच्या 2ऱ्या अध्यायामध्ये ना, या धन्यतेचे शब्द देव बाप्पांनी उच्चारले. प्रियांनो, आत्मा ज्यांना आहे ना, तेच देवाच्या आशीर्वादित प्रियजन आहेत. फक्त खात्री करून घ्या, माझ्यामध्ये तो आत्मा आहे का, तो आत्मा मला चालवितो का, तो आत्मा माझ्या संगती राहतो का. प्रियांनो, तो आत्मा जर तुमच्या बरोबर असेल ना, तो आत्मा तुम्हाला निश्चित सांगन, प्रेषितांची कृत्ये 2रा अध्याय 38 वचन गलत नाही, योग्य वचन आहे हे सांगन. मला सांगितलं म्हणून मी सगळं सोडून दिलं, संस्था सोडून दिली, संस्थेचे पगार सोडून दिलं, सगळं सोडलं. 2 वर्ष इतके कठीण हाल मी सहन केले. माझ्या जीवनामध्ये 2 वर्षाचा काळ ना मी कधीच विसरणार नाही. प्रियांनो, वैतागलो मी. मला देखील क्षणभर वाटायला लागलं, उगच मी या वचनाकडे आलो. नसतो आलो तो बरं झालं असता असं माझ्या मनाला वाटायला सुरुवात झाली ना, तेव्हा देवाने मला आशीर्वाद द्यायला सुरुवात केली. कारण देवबाप आमच्या सहनशक्तीच्या पलीकड आमची परीक्षा घेत नाही. जेव्हा देवाने पाहिलं अरे याच्या सहनशक्तीच्या पलीकड चाललंय, लगेच माझ्यासाठी आशीर्वाद सुरू केले. आणि आशीर्वाद भेटल्यावर मग मी काही शांत बसलो नाही, जोमाने देवाची सेवा करायला सुरुवात केली. प्रियांनो, हे जग एक लोखंड लाखंड आहे ना, हे आशीर्वाद नाहीत बरं का. काय जण हे जगीत लोखंड लाखंड ऐशो आराम सगळं हेच आशीर्वाद समजून चाललेत. खरे आशीर्वाद आहेत वचनाचे. वचनातून जो आशीर्वाद मिळतो तो खरा आशीर्वाद आहे. आणि तो आशीर्वाद देव बाप्पांनी जेव्हा स्टार्ट केला ना, माझी सेवा वाढायला सुरुवात झाली. निरनिराळे गाव मला विश्वासणाऱ्यांनी दिले, ब्रदर त्या गावाला जा, ब्रदर ह्या गावाला जा, फार सुंदर वचन बोलता, जा इथं सांगा त्यांना हे वचन. ज्यांनी ऐकलं ते आज प्रभू मध्ये आहेत, ज्यांनी नाही ऐकलं ते काय करत आहे मला माहिती नाही. फार जणांपर्यंत गेलो. प्रियांनो, नेहमी मी सांगतो ना, 175 गावापर्यंत देव बाप्पाने मला नेलं. खरं नेलंय प्रियांनो, मी असंच नाही बोलत. माझ्या देवाने तेवढं माझ्याकडून काम करून घेतलं. पण किती जणांनी ते मान्य केलं ते त्यांच्यावर आहे. त्याचा हिशोब मी लावू शकत नाही. कारण माझं काम आहे सुवार्ता सांगणं. घ्यायची नाही घ्यायची तुमचं काम आहे. विश्वास ठेवायचा नाही ठेवायचं तुमचं कार्य आहे. पण माझं काम जे मला दिलं ते काम मी प्रामाणिकपणे केलंय आणि आजही करत आहे. प्रियांनो, जो प्रामाणिक असतो ना त्याच्याकडूनच सेवा होती. जो प्रामाणिक नसतो ना त्याची सेवा जास्त काळ चालत नाही.
तो जास्त काळ सेवेमध्ये दिसणारच नाही. हाऊस प्रेयर चाललेली असली ना कंटाळा येईल, नको आता बाद झाली. नेहमीच सांगतो आपण हाऊस प्रेयर, आता कशाला बंद केल्यात काही जणांनी हाऊस प्रेयर. प्रियांनो, अंतिम समयामध्ये जोमाने देवाचं कार्य सर्वत्र झालं पाहिजे. प्रियांनो, सर्वत्र झालं पाहिजे. असं नाही ठराविक ठिकाणी झालं पाहिजे, बाकी ठिकाणी बंद झालं पाहिजे. जेवढ्या पण आज संस्था आहेत, जेवढे पण आज प्रभूचे सेवक आहेत, सर्वांनी जोमाने सेवा केली पाहिजे. गेलंच पाहिजे सेवेला. प्रियांनो, सेवकाला सर्वात मोठी ड्युटी हीच आहे की त्यांनी जाऊन सेवा करावी. पण काही जण फक्त रविवारच्या दिवशी किंवा काही जण शनिवारच्या दिवशीच ही ड्युटी महत्वाची समजते. बाकी दिवशी रिलॅक्स त्यांच्यासाठी वाटतं. त्यांना रिलॅक्स आमच्या जीवनात लिहिलेलं नाही. आम्हाला श्रम करायला लावलंय, शेतात काम करायला लावलंय. शेतात काम करणारा ना शेतात कामच करतो. काटे, कुसळ, दगड ना जाणे काय काय शेतामध्ये असतं. आम्ही पाहतो ना शेत, जे जगिक शेत आम्ही डोळ्यांनी पाहतो, आध्यात्मिक शेतामध्ये असे विश्वासणारे निरनिराळ्या माध्यमाने गुंतलेले आहेत. त्यांना वचनानुसार तयार करण्याचं काम सेवकाला प्रभूंनी दिलंय. मग कोण कोणत्या विचारात आहे, कोण कोणत्या अडचणीत आहे, कोण कोणत्या भ्रमात आहे, कोण कोणत्या संशयात आहे, ते देवबाप जेव्हा आम्ही त्यांच्या प्रत जाऊ आम्हाला कळणार आहे. आम्हाला घरात बसल्यावर कळेल का कोण कोणत्या भ्रमात आहे, संशयात आहेत, कशात आहे. म्हणून सेवेला जाणं अतिशय गरजेचं आहे. अंतिम समयात प्रभू येत आहे. सेवा करत असताना प्रभू जर आला तर आता मी सेवा करतो, आता जर प्रभू आला तर प्रभू माझ्याकडे पाहून नाराज होईल का? कशाला गेला रे बाबा सुवार्थ सांगायला? घरात वाचता येत नव्हतं का? कशाला प्रार्थनेला गेला ना? असं म्हणन का देव बाप मला? देवाला आनंद होईल, अरे माझा दास जागृतपणे माझ्या विश्वासणाऱ्याला जागृत करत होता वचनाप्रमाणे. ही प्रक्रिया पृथ्वीच्या सर्वत्र देव बाप्पाला बघायची आहे. आणि जेव्हा अशी प्रक्रिया सर्वत्र होईल तेव्हा वचनाला दोष लावण्याचं ना समाप्त होऊन जाईल. आणि देवबाप ही प्रतीक्षा करत आहे आणि असं होणार आहे. वचनाला दोष लावणं देवबाप बंद करणार आहे. प्रियांनो, देवाच्या पुढं कोणालाही जाता येणार नाही. किती ज्ञानी असला ना त्याला देवाच्या पुढं जाताच येणार नाही. देवाने ठरवलं ना माझ्या वचनाला दोष लावणं मी बंद करणार, देवबाप ते करायला समर्थ आहे. मग कुणी कशाही प्रकारच्या अफवा आणलेल्या असल्या ना, किती ते म्हणत असलेले मजबूत अफवा आहे, देवासमोर कचरा आहे ते. देव त्याला कचऱ्याची देखील उपमा देत नाही. वचनाला दोष लावणं इतकं सोपं नाही प्रियांनो. देवाने कधीच आपल्या वचनाला दोष लावला नाही. आत्मा आत्मेला दोष नाही लावित, मग आम्ही कसं काय लावतो? प्रियांनो, आत्मेला दोष लावणं फार भयानक आहे. म्हणून मग ते 12:32 मध्ये सांगितलेलं आहे, मनुष्याच्या पुत्राविरुद्ध कुणी काय बोलेल तर त्याला त्याची क्षमा होईल. जो कुणी पवित्र आत्म्याविरुद्ध बोलेल त्याची त्याला क्षमा होणार नाही. या युगी नाही, येणाऱ्या युगी पण नाही. आणि वचनाला दोष लावणं म्हणजे कुणाला दोष लावणं? देवाच्या आत्म्याला दोष लावणं का वचनाला दोष लावणं? कुणी लिहिलंय वचन? म्हणून प्रियांनो, वचनाला दोष लावणं पूर्णपणे थांबलं पाहिजे. म्हणून आजच्या या छोट्याशा संदेशातून देवबाप तुम्हाला आणि मला भरपूर आणि भरपूर आशीर्वाद देऊ. आमेन. चालू राहू दे ब्रदर, प्रेयर करा. पवित्र अतिपवित्र सृष्टीचे निर्माण करते प्रभू, धन्यवाद देतो. आभार उपकार मानतो प्रभू. देव सांभाळ प्रभू, अन्यायकार प्रभू, तुझ्या महान अशा वचनाद्वारे प्रभू आम्हाला तू चालवतस प्रभू. तुझ्या सेवक करवे आमची भेट घेतलीस, आमच्याशी बोलन प्रभू. तुझ्या वचनाद्वारे प्रभू आम्हा प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये प्रभू तुझं वचन पेरलं गेलं प्रभू. प्रार्थना करतो
दैगानाचे वचन प्रत्येकासाठी प्रभू लाभदायक असं आहे आणि परमेश्वरा ते फळ देणारं असं आहे परमेश्वरा. पण परमेश्वरा ते आम्ही समजून घेणं खूप गरजेचं आहे. म्हणून परमेश्वरा आम्ही एक रिकाम पात्र ह्या नात्याने प्रभू तुला हाक मारत आहोत. प्रभू तुझ्या ज्ञानाची तुझ्या महाराष्ट्र कृपेची प्रभू आम्हाला उत्पोत कर आणि देवा तुझ्या वचनाद्वारे आम्हाला चालव अशी तुझ्याकडे मी प्रार्थना करतो. देवा आम्ही बसलेले प्रत्येक जण प्रभू तुझ्या चरणाशी समर्पित होत असताना परमेश्वर आम्हाला प्रत्येकाला तुझ्या महाराष्ट्र कृपेद्वारे चालव, आम्हाला नम्र कर तुझ्या वचनाद्वारे परमेश्वरा ज्ञान असं आम्हाला तू पुरं प्रभू आणि देवा आम्हा प्रत्येकाला प्रभू तुझ्या महाराष्ट्र कृपेद्वारे चालव अशी तुला मी प्रार्थना करतो. देवा विशेष प्रार्थना करतो तुझ्या सेवकाला तू महानाचं मार्गदर्शन केलंस प्रभू, पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाद्वारे परमेश्वरा तू चालवलंस त्यांना प्रभू, त्यांच्या मुखाकांठाला स्पर्श केलास प्रभू. धन्यवाद देतो, आभार मानतो परमेश्वरा सर्व तुझ्या दयेबद्दल आणि प्रार्थना करतो प्रभू. आता आम्ही भक्त होत असताना प्रभू तुझे सेवक इच्छित स्थळी जात असताना प्रभू त्यांच्या मार्गात तू हो, सर्व धोके अपघात संकटापासून त्यांचं रक्षण करून परमेश्वरा त्यांना तू सुखरूप घरी घेऊन जा अशी तुझ्याकडे मी मध्यस्थी करतो. आणि परमेश्वरा जसं दिवसभर सांभाळून परमेश्वरा आम्हा प्रत्येकाची काळजी घेतलीस तशी आजची रात्र देखील तुझ्या हाती समर्पित करतो प्रभू. शांत सुखाची झोप देऊन उद्याचा नवीन दिवस प्रभू आमच्यासाठी आशीर्वादित करून ठेव आणि उद्याचे सर्व कामकाज प्रभू आशीर्वादित करून प्रभू तुझ्या महानाशी कृपेद्वारे तुझ्या ज्ञानाद्वारे आम्हाला तू चालव अशी तुझ्याकडे मी प्रार्थना करतो. उर्वरित सर्व वेळ समय प्रभू तुझ्या रक्षणे हात सोपून ही लहान नम्र प्रार्थना आमचा धन्यतारक प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे मागतो म्हणून पितेतोय. आमेन. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवरील तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे आणि जसे आम्ही आमच्या ऋण आसून सोडले आहे तसेच तू आमची ऋणे आम्हास सोडव आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस तर आम्हास वाईटापासून सोडव, कारण की राज्य सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. प्रभु येशू रक्त की जय. प्रभु यीशु रक्त की जय. प्रभु यीशु रक्त की जय. आमेन. आमेन.